नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. कृषी खात्यातील कथित घोटाळ्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना क्लीन चिट काय मिळाली, त्यांना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देणार का, त्यांचं कमबॅक होणार का, याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली. खर तर ही चर्चा घडवण्यात अग्रेसर असलेले किंवा पहिल्यांदा ज्यांनी ही चर्चा सुरू केली ते म्हणजे धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे अध्यक्ष, शिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार. खरं तर अजितदादांना कुणीही विचारलं नव्हतं की माणिकराव कोकाटे यांची आता हकालपट्टी होणार आणि इकडे माजी कृषी मंत्री यांना त्यांच्या जागी परत कृषी मंत्रीपदी आणलं जाणार, असं कुठेही चर्चेत नसताना अजितदादांनी मात्र एक टूम सोडली की जशी कृषी खात्यातील कथित घोटाळ्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे, अगदी तसंच एक प्रकरण न्यायालयीन चौकशी त्याची सुरू आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि जर त्यात मुंडेंचा दुरान्वयही संबंध नाही असं आढळून आलं तर मात्र त्यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं जाईल, असं अजितदादांनी म्हटलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली, धनंजय मुंडे विल बी बॅक, धनंजय मुंडे विल कम बॅक. ते येणार का परत? पण मुद्दा हा आहे की एकतर संतोष देशमुख प्रकरण ताजं आहे, दुसरीकडे भले कृषी खात्यात भ्रष्टाचार झालेला नाही अशी क्लीन चिट मिळाली तरी नैतिकदृष्ट्या भ्रष्टाचार झालेला आहे असं अनेक विरोधक म्हणतायत. एकतर धनंजय मुंडेंनी कधी मागणी केलेली नाहीये का धनंजय मुंडेंनीच मागणी केली आहे, अजितदादांना कोणी सांगितलेलं नाहीये तरी अजितदादांनीच हा विषय का बाहेर काढला, या सगळ्या मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत सहभागी झालेले आहेत धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी करुणा मुंडे. ताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. खर तर ताई, मुळात जेव्हा ही चर्चा सुरू झाली की मुंडे परत मंत्रिमंडळात येणार का, तर त्याच्यावर काही स्टेटमेंट्स आहेत. ती स्टेटमेंट्स मी पहिल्यांदा तुम्हाला ऐकवतो म्हणजे तुम्हाला त्यांच्यावरही बोलता येईल. नंतर मी तुमचं स्टेटमेंट घेणार आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत, संतोष देशमुख प्रकरण ताजं असताना मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची एवढी घाई का. नंतर बाबासाहेब पाटील जे आता विद्यमान सहकार मंत्री आहेत लातूर जिल्ह्यातल्या आदमापूरचे, ते असं म्हणालेत, मुंडे कर्तृत्ववान माणूस, त्यांना न्याय द्यायला हरकत नाही. हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. नंतर प्रकाश सोळंके हे माजलगावचे आमदार आहेत बीड जिल्ह्यातले, ते तर म्हणतायत मुंडेंनी पालकमंत्री व्हावं, भविष्यात उपमुख्यमंत्री देखील व्हावं, मला आनंद होईल. ते देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. आणि तुमचं स्टेटमेंट आहे, सगळ्यांना आधी विष पाजा मग मुंडेंना मंत्रीपद द्या. आता ताई बोला. जसं की मी सांगितलेलं आहे की अजितदादा जनप्रतिनिधी आहे आणि जनप्रतिनिधी म्हणून त्यांना विचार करावा लागेल या गोष्टीचा, क्योंकि अजितदादा जे आहेत धनंजय मुंडे प्रतिनिधी नाहीच आहे. जनतानी हे लोकांना निवडून दिलेला आहे आणि जनतानी कशाला निवडून दिलेला आहे, जनताचे काम होतील, जनताला न्याय भेटतील यासाठी जनता आपले जनप्रतिनिधीला निवडतोय. आणि आज अजितदादा जे आहे बीडचे पालकमंत्री आहे, धनंजय मुंडेंनी पदाचा गैरवापर करून आज त्यांचे पदाचा गैरवापर करून त्यांचे गुंडटोळीने जे गुंडटोळीने धनंजय मुंडेला इतका मोठा नेता केला, मंत्रिपदावर पोहोचवला, तो आज असे गुंड लोकांना ठेवणं आणि पाठबळ देणं, हे शासन प्रशासन यांनी स्वतःचे पदाचा गैरवापर करून
आज इतने मोठे मोठे हत्याकांड झालेले आहे, जसे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, महादेव मुंडे प्रकरण आहे, संगीन डिगोले, काका गर्जे, आणखीन खूप काही, जरीन शेख हत्या प्रकरण, आणि जे माझी आईची मृत्यू आहे ते, माझे सोबत माझी गाडीमध्ये ज्यावेळी रिव्हॉल्वर टाकली होती त्यावेळी माझा बॉडीगार्ड होता, त्यांना जेलमध्ये टाकलं गेला, जेलचे बाहेर आल्यानंतर ब्रेन हेमरेजतून त्यांची मौत झाली. हे सगळी गोष्टी जी आहे हे त्यांचे आणखीन खूप काही लोकांवरती खोटे केस करणं, लोकांना खोटे केसमध्ये अडकवणं, आज एक एक वर्ष जेलमध्ये ठेवणं, हे सगळी गोष्टी जी आहे ही धनंजय मुंडेचे मंत्रिपदाचे जोरावर झालेली आहे. आणि आज जे आहे अजितदादाला जनप्रतिनिधी म्हणून विचार करावा लागेल. धनंजय मुंडेची गोष्टीचा विचार करून चालणार नाही, क्योंकि आज सगळे लोक बीडमध्ये न्याय मागत आहे. आज बीडच्या बिहार झालेला आहे, आणि हे कोणी केलेलं आहे? हे धनंजय मुंडेंनी केलेलं आहे, स्वतःचे पदाची जोरावर केलेलं आहे. आज शासन प्रशासन हाताखाली घेऊन हे लोकांनी किती काले कारनामे केलेले आहे, आणि तुम्ही बघू शकता माझ्याकडे सगळे पुरावे आहे. इनके काले कारनाम्याची टोळी अजून मी बाहेर आणली नाहीये. आज त्यांच्या बीड पासून जिथे जिथे धनंजय मुंडेचे नातेवाईक आहे तिथे तिथे त्यांनी अजितदादाची राष्ट्रवादीमध्ये पद दिलेलं आहे, आणि सगळे जमिनीचे प्रकरण, खंडणीचे प्रकरण, हे सगळे हे लोकांचे चालू आहे. हनी ट्रॅपचे प्रकरण, हे सगळे ह्यांचे चालू आहे. याच्यामध्ये सगळे आपल्या पदाचा गैरवापर करून हे लोक करतायत. त्याच्यासाठी मी आज सांगितलं आहे की अजितदादा, जरी तुम्ही जनप्रतिनिधी म्हणून नाही विचारता, तर तुम्ही आमच्या सगळ्यांना, आणि आज माझी काय अवस्था, स्वतःची बायकोची अवस्था काय करून ठेवली आहे, आज माझ्या मुलाबाळांची काय अवस्था आहे, ज्ञानेश्वरी ताई मुंडे, संतोष देशमुख फॅमिली, आज सगळ्यांची काय अवस्था आहे. आणि एक मंत्रीची जोरावर तुम्हाला इतकी इतकी तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही जे व्यक्तीने इतके घाणेरडे कर्तव्य केलेले आहे त्यांना तुम्ही परत परत मंत्रीपद देण्याच्या गोष्ट करता, ही खूप खालची पातळीची गोष्ट आहे. आणि मला असं ताई, मग वाटतं मला की असं म्हणायचंय की अजित पवारांना धनंजय मुंडेच का परत हवेत? परत हवे, क्योंकि याच्या पाठीमागे ना खूप काही आहे. मी आता हे सगळी गोष्टी बोलणं टाळते, पण खूप काही आहे याच्या पाठीमागे, खूप काही. हे खूप काही म्हणजे काय? लोकांची सगळी ऐका ना, हे लोकांची सगळी जे आहे, मी बोलते थोडक्यात, हे लोकांचे जे सगळं कुंडली आहे धनंजय मुंडेकडे आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे मंत्रीपद असंच नाही मिळतोय, 500 कोटी 1000 कोटी द्यावं लागते त्यावेळे मंत्रीपद मिळतोय. आणि आज इतक्या हजारो कोटी दिल्यानंतर तो हे लोकांना परत परत देण्याच्या एक दबावाखाली पण असतात ना, पार्टी अध्यक्ष पण असू द्या, कोणी असू द्या, ते ते दबावाखाली अजितदादा काम करतात. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की अजितदादा एक अध्यक्ष म्हणून नाही विचार करतात, एक जनप्रतिनिधी म्हणून विचार नाही करत आहे. आज अजितदादा फक्त ते जे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाच्या साठी जे मी बघितलेलं आहे स्वतःच्या घरामध्ये 500 कोटी 1000 कोटी द्यावं लागते मंत्रिपदासाठी. तुम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे राजकारणी लोकांनी की एक सरकारी नोकरी भेटू शकत नाही बिना लाच दिए. तो त्या दबावाखाली अजितदादा काम करताय. बर, काल बाळा बांगर यांनी एक असा धक्कादायक आरोप केला की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता, त्यांना संपून परळीमध्ये त्याला पोटनिवडणूक लावायची होती आणि स्वतःलाच आमदार व्हायचं होतं. याच्यात किती तथ्य वाटतं तुम्हाला? बहुतेक होऊ शकता, क्योंकि कसं आहे ना, हे सगळे लोकांनी वाल्मिक कराड झाला, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर, असे आणखीन खूप काही लोक आहे टोळी है ना, जे लोकांनी असे घाणेरडे लोकांच्या एक जाल पसरवलेला आहे धनंजय मुंडेचे जवळ. आणि
आज हे सगळे जे घाणेरडे कृत्य करणारे आहे ते लोक आहे, जे वाल्मिक कराड गुंड गँग टोळी आहे, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि बहुतेक होऊ शकतात असा. याच्यामध्ये काहीही मी त्यांची गोष्टीचं समर्थन करते. आणि अच्छा. धनंजय मुंडेला अशी वाईट वाईट सवय लावणं, नाही तो एक वक्त असा पण होता. मी सांगते, अगोदर पण तुमच्या चॅनल वरती सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे असा व्यक्ती होता की माझे सोबत असताना त्यांनी लसण प्याज सुद्धा सोडला होता माझे प्यारमुळे. तो पण हे घाणेरडे नीच वृत्तीचे लोकांनी धनंजय मुंडे जे अवळजवळ असं जाल पसरलेलं आहे की सगळे असे घाणेरडे लोकांचा पूर्ण जाल होता आणि जे जालमध्ये ते स्वतः अटकलेले आहेत, आज जेलमध्ये सडत आहे. नक्कीच. पण मला एक आणखी एक असं विचारायचं आहे मुंडेताई, खरं तर एकतर संतोष देशमुख प्रकरण आत्ताशी ते कोर्टात त्याचे 10 सुनावण्या झालेल्या आहेत. अजून चार्ज फ्रेम देखील आरोपींवर झालेलं नाही. ते प्रकरण ताजं आहे. महादेव मुंडे प्रकरणामध्ये देखील याच परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वतः धनंजय मुंडे आहेत. तिकडे मनोजदादा जरांगे पाटील 140 किलोमीटर अंतर पार करून परळीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेताईंना भेटायला येतात. पण आमचे धनंजय मुंडे, आमच्या पंकजाताई 20 महिने झाले ज्या परळीत राहतात, जिथून 5 मिनिटावरच त्यांचं घर आहे, त्यांना ते भेटायला जात नाहीत. मी तर परवा पत्ता सुद्धा त्यांना सांगितला, जगमित्र कार्यालय ते बँक कॉलनी, कसं जायचं, तरी सुद्धा ते गेलेले नाहीत. काय नेमकं प्रॉब्लेम काय? आपल्याच मतदारसंघातल्या लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी हे पुढे येत नाहीये. ज्या गोष्टी आपल्यामुळे घडते त्या गोष्टीचे समर्थन आपण करत नाही असं आहे. त्याच्यासाठी आज जे गोष्टी त्यांच्यामुळे घडलेली आहे, तुम्ही बघा, जे महादेव मुंडे हत्या आहे तहसीलदारचे समोर त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे. आणि परलीमध्ये काय पूर्ण बीडमध्ये धनंजय मुंडे शिवाय एक पत्ता सुद्धा हिलत नाही होता अगोदर. असा पूर्ण होता. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड गुंडा गँग मुळे सगळं गुंडेशाही, दंडकशाही, हुकुमशाही चालत होती अगोदर. पण आता अजून जरी त्यांना पद दिला तो 100% हे वाढतील याच्यामध्ये. आणि वाल्मिक कराडला आणण्याचा प्रयत्न पण हे लोक करतील. आज ज्ञानेश्वरी ताईचे घरी हे लोकांना जायची तोंड नाहीये, त्याच्यासाठी हे लोक जात नाही. क्योंकि जरी धनंजय मुंडे या पंकजाताई गेली महादेव मुंडेचे घरी, तो ये लोक वाल्मिक कराडला काय जबाब देणार? त्याच्यासाठी हे लोक, आणि आज पंकजाताईंनी स्वतः सांगितलेला वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही. तो पाणी हिडत नाही. तो जरी महादेव मुंडेचे घरी गेले तो हे लोकांचे तोंड काय दाखवणार ना तिकडे, काय जाऊन तोंड काय दाखवणार? त्याच्यासाठी हे लोक जात नाही. खरं आहे. तुम्ही कधी ज्ञानेश्वरी मुंडेताईंची गाठ घेणार आहात, भेटणार आहात का तुम्ही आता? आज तुम्ही बीडमध्ये आहात. मी लवकरच लवकर त्यांची भेट घेणार आहे. मी जाणार पण होती 2 दिवस 3 दिवस अगोदर, पण माझी प्रकृती चांगली नाही होती त्याच्यामुळे मी गेली नाही. 1-2 दिवसामध्ये मी लवकरच लवकर त्यांची भेट घेणार आहे. आणि 100% जसं मी आज सांगितलेलं आहे की अजितदादा, तुम्ही जरी लोकांना न्याय देऊ शकत नाही आणि धनंजय मुंडे सारखे एक गुंड प्रवृत्तीला प्रवृत्त करणारे, पाठबळ देणारे व्यक्तीला तुम्ही जरी परत मंत्रीपद देताय, तो आम्ही सगळ्यांना विष पाजा तुम्ही पहिल्यांदा, आणि नंतर तुम्ही धनंजय मुंडेला मंत्री करा. तसंच आम्ही सगळे जरी धनंजय मुंडेला परत मंत्रीपद दिला तो आम्ही सगळे मिळून या गोष्टीसाठी रोडवरती उतरू. नक्कीच. खरं तर ज्ञानेश्वरी मुंडे काल त्यांनी रास्ता रोको पण केला. त्या ठिकाणी अनेक भगिनी देखील तुमच्यासारख्या उपस्थित होत्या. तिथं तर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं की यंदा आम्ही पोलिसांना राख्या बांधायच्या का नाही, हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. कारण की आमचं रक्षण करायच्या ऐवजी आरोपींचं संरक्षण केलं जातंय. ते तो आहे ना, त्यांना आज काय वाटत नाही. आज जे संतोष देशमुखची मुलगी आहे, त्यांची बायको आहे, महादेव मुंडेची बायको आहे, स्वतः आज न्यायासाठी रोडवरती फिरत आहे. आणि आता थोडे दिवस अगोदर त्यांनी
विषप्राशन पण केला, तरी पण त्यांना न्याय भेटत नाही. आज कुठे येऊन ठेवलाय महाराष्ट्र? कुठे? आज न्यायासाठी आपले नवऱ्याची इतकी मतलब निर्घुण हत्या झालेली आहे, त्या गोष्टीचे न्याय मागण्यासाठी आज एक महिलाला विषप्राशन करावं लागते. छोटे छोटे मुलं-बाळ आहे त्यांचे. आज तरी पण न्याय भेटत नाही. तो कशाला हे लोकांच्या, आणि हे लोक सगळे सपोर्ट करताय वाल्मिक कराडला. अजून हे लोकांना लाज वाटली पाहिजे. हे लोकांचे घरामध्ये पण बहन बेटी आहे, ते गोष्टीचा पण हे लोक विचार करत नाही. क्योंकि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघू शकते आपण की फक्त पैसेचा राजकारण आहे. सगळे शिक्षण संस्था आहे, हॉस्पिटल, कारखाने, सगळं हे लोकांनी स्वतःचे करून घेतलेले आहे आणि पूर्ण दंडशाही, हुकुमशाही वरती पूर्ण राजकारण चालू आहे. त्याच्यासाठी हे लोकांची काय पडलेली नाहीये. फक्त आपले जे गुंडे आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचे काम हे लोक, संरक्षण देण्याचे काम हे लोक करत आहेत. आता धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील कथित घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट मिळाली, त्यावर दादा सांगताना अक्षरशः त्यांना भरभरून आलं आणि अजितदादांनी असं सांगितलं की त्यांच्यावर जे आरोप झाले त्यामुळे अक्षरशः त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्याची भरपाई जे काही नुकसान झालंय ती कधीच भरून निघणार नाही म्हणून. अजित दादा, मी तो मला असं वाटते की मला हसी येते की मतलब इतका मोठा उपमुख्यमंत्री आणि अशी गोष्ट करतोय की त्यांचे परिवाराला मानसिक त्रास झाला. अरे त्यांच्या परिवारामध्ये कोण आहे? एक आई आहे आणि एक दुसरी बायको आहे आणि त्यांना मानसिक त्रास होतोय. आणि त्या लोकांचे मानसिक त्रासाच्या काय, माझे मानसिक त्रासच्या काय? आज तुम्ही बोलताय की कृषी घोटाळ्यामध्ये तो बाहेर आला, पण डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसच्या काय? तुम्ही पूर्ण, अजित दादा मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सची माझी पूर्ण फाईल हायकोर्टामधून मला सांगा. मी तुम्हाला पूर्ण पुरावे सहित देते तुम्हाला आमची फाईल. आणि पूर्ण डोमेस्टिक व्हायलन्सची फाईल तुम्ही बघा आणि पूर्ण बघा. तुमच्या धनंजय मुंडे ज्यांना तुम्ही डोक्यावरती घेतलेला आहे की ते त्याच्यामध्ये ते अजून आरोपी आहे. अजून आमच्या डोमेस्टिक व्हायलन्सचा निकाल लागला नाहीये. आणि तुम्ही बघा त्याच्यामध्ये की एक महिलावरती किती अत्याचार केलेले आहे. आणि आमचे परिवारांचे काय, माझे मुलाबाळांचे काय. आज जवान मुलगा आमच्या घरामध्ये बेरोजगार बसलेला आहे, मुलगी, आणि 2 लाख रुपये देण्यामध्ये त्यांचे पसीने छुटतोय. आणि नाचणारी गाणारी वेश्या महिलांना कोट्यवधीची प्रॉपर्टी करून दिलेली आहे. गोरगरीब जनताला इकडे आज पंगेश्वर कारखान्यामध्ये, आज आंबे शुगर कारखान्यामध्ये, वैद्यनाथ कारखान्यामध्ये लोकांचे पैसे देत नाही. हे लोक 40 कोटी अडकलेले आहे. पंकजाताईंनी शुगर कारखाना विकलेला आहे. गोरगरीब लोकांचे पैसे न देता आज रोडवरती जे शेतकरी आहे. पण आज सगळी गोष्टीच्या काय अजित दादा? आणि असे लोकांना तुम्हाला त्यांच्या परिवाराला कष्ट झाला, त्रास झाला, तुम्हाला त्यांचा त्रास दिसतोय. पण जे बीडची जनताला आज इतके वर्षपासून नाली, रस्ता, बिजली, पाणी काहीच नाही, ना शिक्षण. जिल्हा परिषद शाळामध्ये जरी तुम्ही बघितला तो आज जाणे आणण्यासाठी रस्ता पण नाहीये, स्मशानभूमी नाहीये. आले मेले नंतर लोकांना जाण्यासाठी स्मशानभूमी पण नाहीये. काय करून ठेवलाय महाराष्ट्राच्या, काय करून ठेवलाय बीडच्या? आणि अशा लोकांना तुम्हाला मंत्रीपद द्यायचंय. मी तो बोलते तुम्ही आहे ना पक्ष पण बंद करून टाका. असे लोकांची गरज नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण मी बोलते, असे लोकांना पूर्ण टोळीला तुम्ही कट करून टाका बीजेपी मधून आणि तुमची महायुतीला तोडा तुम्ही. आज धनंजय देशमुख यांना या संदर्भामध्ये माध्यमांनी प्रश्न विचारला की तिकडे कृषी मंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. स्वतः अजितदादांनी सुतोवाच केले की धनंजय मुंडे यांना या अमुक तमुक याच्यातून आणखी एका प्रकरणातून क्लीन चिट जर मिळाली तर त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात पुन्हा घेतलं जाईल. त्यावर धनंजय देशमुखांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच जे काही आता कुणाला तरी द्यायचं काहीतरी भाषा चालू आहे
ते देखील या प्रकरणात इन्व्हॉल्व आहेत आणि येत्या सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये आम्ही त्यांच्या स्पष्टलंय की जी आमच्याकडे चार्जशीट कॉपी आहे त्यात 40हून जास्त कॉल्स सीडीआर मध्ये आढळून आलेले आहेत आणि आम्ही त्यांना आरोपी केल्याशिवाय आणि शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. याचा अर्थ त्यांना जेव्हा विचारले गेले की धनंजय मुंडे देखील या प्रकरणात सहआरोपी होतील का, त्यावर त्यांनी म्हटलेलं आहे की सीडीआर मध्ये जे काही सापडलंय त्यानुसार जे कोणी आत्ता आरोपी नाहीत असं वाटतंय ते कसे आरोपी आहेत हे आम्ही लवकरच माध्यमांसमोर उघड करणार. 100% जरी असे हे राजकारणी लोक स्वतःचे मनाची जरी केली, आज मला तो असं वाटत नाही क्योंकि जितका मी बघितलेला आहे स्वतःच्या घरामध्ये आणि वाल्मिक कराड एक वेगळाही त्यांचा कारोबार चालू होता आणि हे सगळं जे आहे खून खराबे करणं, हे मर्डर हे ते सगळं त्यांचा काम होता. पण जरी अजितदादांनी असं कोणता पाव उचलला तर सगळ्यांना आपल्या आपल्या पद्धतीतून समोर यावं लागेल आणि हे गोष्टीचं खंडन करावं लागेल. नक्कीच. आज एक अंबादास दानवे यांनी एक दावा केलेला आहे की वाल्मिक कराडनं जेलमध्ये बसून माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला 3 महिन्यांपूर्वी फोन केला होता आणि यावर स्वतः धनंजय देशमुख म्हणालेत की काही दिवसांपूर्वी एका कैद्याकडे फोन सापडलाय, हा 100% फोन हा वाल्मिक कराड वापरत होता. त्यामुळे जे तुम्ही सगळ्यांनी याच्या आधी आवाज उठवला होता की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, त्याचं खायची प्यायची व्यवस्था, झोपण्यासाठी रग ब्लँकेट पुरवले जाण्याची व्यवस्था, शिवाय मोबाईल वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता खऱ्या आहेत का असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. हा 100% खरंच होऊ शकतात क्योंकि मी पण ज्यावेळेस जेलमध्ये होती मला पण कॉल येत होते रोज. दर दिवशी माझे हस्बंड मला कॉल करत होते, 20-20 मिनिटात बोलत होते. तो बहुतेक 100% हे सगळी गोष्ट होऊ शकते. याच्यामध्ये काय ते नाहीये क्योंकि शासन प्रशासन सगळं ह्यांचं आहे. तो त्याच्यामध्ये काय हे नाही, मोबाईल त्यांच्याकडे होऊ शकतात. म्हणजे एका साध्या कैद्याकडे जर मोबाईल सापडतो, गांजा सापडतो, तर वाल्मिक कराड सारख्या दहशत पसरवणाऱ्या, बीड जिल्ह्यात सगळ्यांना दहशतीखाली ठेवणाऱ्या या आरोपीकडे मोबाईल सापडणं असं होऊच शकत नाही. नाही, मोबाईल सापडणं हे ते खूप मोठे कारोबार आतून पण चलताय आणि जेल सारखा राहिलेला नाहीये, तुम्हाला माहित आहे. आणि मी तो बघितलेला आहे धनंजय मुंडेची कृपाने. मी पण 16 दिवस 45 दिवस राहिलेली आहे जेलमध्ये. सगळं बघितलेलं आहे मी की जेल सारखा राहिलेला नाहीये. सगळी गोष्टी जेलमध्ये भेटते आणि मी तो एकच बोलते की बीड जेलमधून हकालपट्टी करायला पाहिजे वाल्मिक कराडची. आणि मी तो इतका पण बोलते की असू द्या मोबाईल असू द्या काय पण असू द्या पण पूर्ण आयुष्य त्यांची जेलमध्ये जाय मी असे प्रार्थना करते. मोबाईल असू द्या काय पण असू द्या असे घाणेरडे लोकांकडे, पण आहे ना पूर्ण आयुष्य जेलमध्ये काटावं लागेल अशी हे लोकांची असं आपल्याला करावं लागेल क्योंकि ऐसे लोग जो है ना मतलब जिंदा रखने के लिए लायक भी नहीं. मैं तो बोलती फाशीची सजा दिली पाहिजे असे लोकांना. कशाच्या कारण की दर दिवशी बोला त्यांच्यावरती बोला बोलायच्या किती मुद्दे महाराष्ट्रामध्ये बोलण्यासारखे. लोकांकडे लाईट बिजली पाणी पण नाहीये. हे घाणेरड्या लोकांचे बात करणं सुद्धा मला असं वाटत नाही की त्या घाणेरडे व्यक्ती बद्दल मी बोलू काहीतरी, मला असं वाटत पण नाही. ताई नक्कीच मी अगदी तुमची तब्येत ठीक नाहीये, अगदी शेवटचे 1-2 प्रश्न घेतो. कारण की स्वतः मनोज जरांगे पाटील असं म्हणालेले आहेत की जर या वाल्मिक कराडकडे जेलमध्ये जर फोन असेल तर मग जेलमधूनच कितीतरी जणांचे मर्डर करायला सांगू शकतो. हा ते तो आहे ना, ते जेलमध्ये पण कारोबार चालू शकतो. गुंड प्रवृत्ती इतकी आसानी से जाऊ शकत नाही. आणि कशाला जेलमध्ये फोन दिलेला आहे, सगळी गोष्टी आपल्याला पूर्ण चौकशी करून याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे. नक्कीच.
तर अगदी शेवटचे 2 प्रश्न. आता जेव्हा अजितदादांनी हे पिल्लू बाहेर काढलं, की आता तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात आम्ही पुन्हा घेऊ वगैरे. आता त्यांच्याच पक्षातल्या मंत्र्यांनी अजितदादांची ही तळी उचलायला सुरुवात केली आहे. त्यात 2 मंत्र्यांची स्टेटमेंट मी तुम्हाला मगाशी ऐकवली. पुन्हा एकदा प्रेक्षकांना तुम्हाला ऐकवतो. बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत आदमापूर लातूरचे, ते म्हणतात की धनंजय मुंडे हे कर्तृत्ववान माणूस आहेत, त्यांना न्याय द्यायला हरकत नाही. त्यांना मी एक सांगू इच्छितो. काय नाव सांगितलं तुम्ही? बाबासाहेब पाटील. हा, बाबासाहेब पाटील कर्तृत्ववान माणूस. काय कर्तृत्व केलेलं आहे? लोकांचे मर्डर, खंडणी, जमीन हिसकून घेणं, हा, हनी ट्रॅप, हे सगळं तुम्ही कर्तृत्ववान म्हणताय का? तुम्हाला कर्तृत्ववानची परिभाषा पण कळते का? कर्तृत्ववान काय असतो? आणि हे परिभाषा असते का कर्तृत्वांची? स्वतःची बायको रोडवरती फिरवणं, वेगळी वेगळी लडक्यांसोबत संबंध, हे कर्तृत्व केलेलं आहे का? त्याचं तुम्ही समर्थन करताय, तर तुम्ही कशा होतील? तुम्ही कशा आहे? नक्की. आणि दुसरे, त्यांच्याच जिल्ह्यातले प्रकाश सोळंके, माजलगावचे, जे तर तुमच्या परिचयाचे देखील असतील, त्यांनी तर असं म्हटलंय की मुंडे यांना पालकमंत्री देखील झालेलं मला पाहताना आनंद होईल. भविष्यात ते उपमुख्यमंत्री झाले तरी देखील मला आनंद होईल. आनंद हे लोकांना घरामध्ये बसून फक्त राजकारण करायचं आहे. प्रकाश सोळंके भाऊला माझ्या वयापेक्षा खूप मोठे वयाचे आहे. त्याच्यासाठी मी एकच बोलते की हे लोकांना काय करायचे नाही. कोणी पालकमंत्री बहुतेक काहीतरी लॉलीपॉप भेटला असेल त्यांना, ज्यांनी करता त्यांचं असं वक्तव्य आहे. नाही तो अगोदर तो त्यांनी पण बहिष्कार टाकला होता, त्यांनी पण राजीनाम्याची मागणी केली होती. आता काय झाला त्यांना? आता काय झाला? फक्त त्यांनी पण त्यांनी एक मुद्दा असा मांडलाय की त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुमच्या मंत्रिपदाचं काय वगैरे, तेव्हा ते म्हणाले की राजकीय पक्षांनी बीड जर म्हटलं जिल्हा तर पूर्ण एक ओबीसी आरक्षण म्हणूनच जाहीर करून टाकले अप्रत्यक्षरित्या. इथं काही आम्हाला स्थान नाहीये, त्यामुळं त्यांना त्यांचं लखलाम आणि भविष्यात देखील मला मंत्रिपद मिळेल अशी काही अपेक्षा मी ठेवलेली नाही, असं देखील त्यांनी बोलून खतखत व्यक्त केलेली. तेच मी सांगते ना, त्यांना काय जास्त काय करायचे नाही. त्यांच्या संपवलेला आहे, त्यांची वय पण झालेली आहे. त्याच्यासाठी त्यांना काय करायचे नाही. त्यांच्या समोर जास्त हे पण नाहीये राजकीय करिअर. त्याच्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. नाही तो अगोदर तो त्यांनी पण मागणी केली होती. आता काय झालं? हा, या बहुतेक राजकीय सेटिंग काहीतरी झाली आहे असेल, त्याच्यासाठी नक्कीच. असं सांगत आहे. नक्कीच. ताई, आता एक शेवटचाच प्रश्न. आपल्याला आठवत असेल संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबरला घडलं, 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर धनंजय मुंडे मंत्री होणार का नाही होणार अशी चर्चा असतानाच धनंजय मुंडेंना मंत्री देखील करण्यात आलं. अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री झाले. नंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. कितीतरी दिवस जनता अक्षरशः तुम्ही सगळे मंत्रिपदाचा राजीनामा घ्या म्हणून सगळे म्हणत होतात. नंतर 73 दिवसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आणि आता 5 महिने झाले नाहीत त्यांचा राजीनामा होऊन, तर आता पुन्हा एकदा त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. आता जर हे असंच घडत गेलं आणि त्यांचा मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या, तर तुम्ही सगळे काय करणार आहात? बघा, जसे की मी सांगितलेलं आहे की आज बीडमध्ये खूप लोकांवरती अत्याचार, अन्याय झालेला आहे. आणि जरी अशी चर्चा आहे, तो मी एक बोलते, पूर्ण महाराष्ट्राची जनताला मी एक मेसेज देते की तुम्ही विचार करा. परलीची जनताला मी आवाहन करते की तुम्ही विचार करा, तुम्ही कसे लोकांना तुम्ही निवडून देताय. असे खून खराबे करणारे कलको तुमचे घरच्या कोणी व्यक्ती होऊ शकतात. आणि आज जरी असा झाला, धनंजय मुंडेला तो मंत्रिपद देणार नाही, मला विश्वास आहे भेटणार नाही परत. पण जरी दिला तो 100% ज्ञानेश्वरी ताई, जे संतोष देशमुख फॅमिली है, पूर्ण परिवार,
आणि मी आणि माझी पूर्ण फॅमिली, सगळे लोक, ज्या लोकांवरती धनंजय मुंडेंनी अत्याचार केलेला आहे त्या लोकांना सगळ्यांना घेऊन आम्ही अजितदादाचे घरांचे समोर ठिय्या मांडणार. ओके, धन्यवाद ताई. तुम्ही अगदी म्हणजे तब्येत ठीक नसताना सुद्धा आमच्याशी संवाद साधला, टॉप न्यूज मराठीशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप आभार. तर या होत्या करुणाताई मुंडे, ज्यांनी आपली पूर्ण भूमिका या प्रश्नासंदर्भात मांडली आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की धनंजय मुंडे यांना जर तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं किंवा त्यांना मंत्री केलं तर त्यांनी ज्यांच्यावर अन्याय केलेला आहे, मग ते देशमुख फॅमिली असेल, महादेव मुंडेंची फॅमिली असेल किंवा मी स्वतः असेल, आम्ही सगळेजण अजित पवार यांच्या घरासमोर बसून ठिय्या आंदोलन करू. आता भविष्यात जी चर्चा सुरू झाली आहे त्या चर्चेला पूर्णविराम मिळणार का अजित पवार पुन्हा एकदा आपली री ओढण्याचा प्रयत्न करणार, हे येणारा काळच ठरवेल. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.